नमस्कार. आजच्या घटकामध्ये आपण पाहणार आहोत लसावी मसावी यावरची काही शाब्दिक उदाहरणे. या अगोदरचं जे लेक्चर झालं होतं त्याच्यामध्ये आपण लसावी म्हणजे काय, मसावी म्हणजे काय आणि त्याच्यावरचे संख्या दिल्या असता लसावी मसावी कसा काढायचा हे आपण पाहिलेलं आहे. परत एकदा मी त्याच्यावरचं रिव्हिजन करतो आणि यावरची शाब्दिक उदाहरण पाहूया. लसावी मसावीला TET परीक्षेमध्ये पेपर 1 आणि 2 मध्ये शाब्दिक उदाहरणांच्यावर भर आहे. संख्यांचा लसावी मसावी काढा म्हणजे तो इनडायरेक्टली शाब्दिक उदाहरणाच्या माध्यमातून विचारलेला आहे. त्यामुळे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असणं आणि प्रश्न वाचल्यानंतर काय करावं, काही ट्रिक्स आणि क्ल्यूसुद्धा मी याच्यामध्ये देणार आहे. ते सर्वांनी पाहून घ्या आणि त्यावरचे प्रश्न तुम्ही सोडवायला सुरुवात करा. परत एकदा बेसिक कन्सेप्टवर मी या ठिकाणी एक्सप्लेन करतो आहे. मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. विभाजक त्याला दुसरा शब्द आहे अवयव. त्यानंतर लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. ही त्याची फोड झाली. आता कशी काढायची मसावी लसावी याची बेसिक कन्सेप्टनं काढायचं आणि शॉर्ट ट्रिक्सनं काढायचं. काही वेगळ्या पद्धती आहेत, ती चौकट पद्धत आहे, ही तुम्हाला लसावी मसावी काढायला मदत करते. सोप्या संख्या असतील, कन्सेप्ट क्लिअर असेल तर तोंडीही लसावी मसावी आपण काढू शकतो. आता उदाहरणात परत एकदा सांगतो बघा. इथं मसावी महत्तम, महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा, सामायिक, विभाजक, विभाजक म्हणजे दिलेल्या संख्येला ज्या ज्या संख्येनं भाग जातात त्या संख्या, ते म्हणजे विभाजक. आणि लसावीमधलं वी म्हणजे एखाद्या संख्येने विभाज्य असा त्याचा अर्थ होतो. आता 20 आणि 30चा काय काढायचं आपल्याला, मसावी काढायचं. तर आपण काय करतो, जनरली 20चे विभाजक लिहिले 1 2 4 5 10 20. हे तोंडीही येतं, अगोदर मी नेहमीच्या पद्धतीने सांगतो. 30चे विभाजक म्हणले तर 1 2 3 5 6 10 15 30. हे विभाजक लिहिले. विभाजक कसोटीचा वापर करून किंवा गुणाकार पद्धतीने मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगितलेले आहे. आता याच्यामध्ये बघा 20 आणि 30चे हे सगळे विभाजक लिहिले आपण. मग यातले सामायिक कुठले आहे ते बघितलं. सामायिक 1 आहे, 2 आहे, 5 आहे, 10 आहे. आणि यातला विभाजक मर्यादित असतात. त्या संख्येच्या 1 पासून त्या संख्येपर्यंतचेच विभाजक, म्हणजे विभाजक हे मर्यादित असतात, हे लक्षात ठेवा. यावरून तुमच्या लक्षात आलंच. आता दोन्हीमधले सामायिक बघितलं, पण महत्तम सामायिक विभाजक यातला येतो 10, मोठ्यात मोठा. मसावी म वर्ण लक्षात ठेवा, मोठ्यात मोठा. तर तो आला त्याचा मसावी 10ला. लक्षात येतं का बघा. नंतर त्याच संख्येचा आपण काय करूया, लसावी काढूया. लसावी म्हणजे थोडक्यात लघुत्तम सामायिक विभाज्य आलं इथं. विभाज्य, विभाज्यतेच्या कसोटी आपण या अगोदर पाहिलेलं आहे. विभाज्य म्हणजे त्या संख्येने दिलेल्या संख्येला कसा होतो, पूर्ण भाग जातो. लसावी थोडक्यात लक्षात ठेवा, पाढ्यात येणाऱ्या संख्या. पाढ्यात म्हणजे फक्त पाढ्यातल्या नाही, तर पाढ्याच्या पलीकडे म्हणजे पटीत येणाऱ्या संख्या आपण म्हणूया. 20ने विभाज्य म्हणजे 20चा पाढा बघा, 20 40 60 80 100. 20 10 200पर्यंत नाही थांबायचं, त्या पटीत येणाऱ्या पुढं अमर्यादित येत जातं, म्हणून पुढं डॉट 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 लिहिलेलं आहे. 30ने विभाज्य म्हणजे 30च्या पटीत 30ने भाग जाणाऱ्या 30 60 90 120 150 अशा अनंत संख्या आपल्याला मिळतील. विभाजक हे मर्यादित आहेत, पण विभाज्य हे 20ने विभाज्य म्हणले. लक्षात ठेवा, इथं 20ने विभाज्य म्हणजे 20ने भाग जाणाऱ्या संख्या असं लक्षात अर्थ ठेवा. बऱ्याच जणांचं विभाजक विभाज्य याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. 20ने विभाज्य म्हणजे 20ने भाग जाणाऱ्या संख्या, 30ने विभाज्य म्हणजे 30ने भाग जाणाऱ्या संख्या. आता यांचा लसावी काढायचा. लसावीमध्ये सांगितलं लघुत्तम सामायिक विभाज्य. विभाज्य म्हणजे ते सगळे त्या दोन्ही संख्येने विभाज्य संख्या लिहिले, त्यातल्या लहानात लहान संख्या आपण म्हणली 60. आणि इथं बघा हे कॉमन 60 आहे. पहिलीच लहानात लहान म्हटल्यानंतर सुरुवातीचीच संख्या बघायची आणि त्याचा आला लसावी 60. ओके, लक्षात आलं का बघा. आता मी परत एकदा सांगतो, लसावी मसावी तोंडी कसा काढला जातो. मसावी म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवायचं, त्या 2 किंवा 3 ज्या संख्या दिलेल्या आहेत, काही वेळा 2 देतात, 3 देतात, 4 पण देतील. तर मी 2चं उदाहरण सांगतो, तेच त्यांना लागू होतं. दिलेल्या दोन्ही, मसावी म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवायचं, तोंडी काढता येऊ शकतो. मसावी म्हणजे दिलेल्या संख्येला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या, एवढंच लक्षात ठेवा. आणि लसावी म्हणजे काय बघा, मसावी म्हणजे काय बघितलं, दिलेल्या संख्येला आपल्या भाषेत सांगूया आपण, भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या. कोसड्या वापरून ठरवा किंवा तोंडीही तुम्ही काढू शकता. तोंडी कसं काढायचं ते सांगालो. लसावी म्हणजे काय बघा, दोन्हीही संख्येच्या पटीत येणारी लहानात लहान संख्या. दोन्ही संख्येच्या, तिन्ही संख्येच्या त्या काय दिल्या त्या पटीत येणारी लहानात लहान संख्या, हा झाला लसावी. ह्या बेसिक कन्सेप्ट एवढं डोक्यात ठेवायचं तुम्ही, हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता ही चौकट पद्धत सगळ्यात सोपी पद्धत आहे.
चौकट पद्धतीने आपण काय करतो, लसाई मसावी. सोप्या संख्या असतील तर तोंडी काढू शकतो, पण मोठ्या संख्या असतील तर आपल्याला या पद्धतीनंच. आता बाकीचे ह्याची पण पद्धत आहे आपल्याला, मूळ अवयव स्वरूपात लिहून वगैरे, तर त्या सगळ्या प्रोसेस काय आहेत, जास्त वेळ खावाय. तर ही पद्धत आपल्याला चौकट पद्धतीतून पुढे लक्षात ठेवा. त्या पद्धतीनं आपण मसावी लसावी 20-30चा काढलेला आहे. 20-30चा पण या पद्धतीनं पण येतो का बघूया आपण. बघा 20 आणि 30ला आता सुरुवात करताना 2, 3, 5 ह्यांना आपण भागू शकतो, पण जरा मोठ्यात मोठी संख्या घेतली की आपल्या स्टेप कमी होतात. तरीसुद्धा मी बेसिकपासून सांगतो. 20-30ला मोठ्यात मोठ्या 10नं पण भाग जातो, डायरेक्ट आपण देऊ शकतो, पण मी स्टेप बाय स्टेप दाखवतो. समजा समसंख्यात म्हणलं 2नं भाग जाईल. 2 10 20, 2 15 30. परत 10 आणि 15ला परत कशानं भाग जातो, दोन्हीला 5चे कसोटी, 0 आणि 5 म्हणजे 5नं भाग जातो. कसोट्या माहीत असणं फार महत्त्वाचं आहे. कसोट्यावरून आपल्याला डायरेक्ट काय करता येतं, पटकन कुठल्या संख्येनं भाग घालवता येतो हे ओळखता येतं. बघा 5 2 10, 5 3 15. मसावी काढताना 2 संख्या असतील, 3 संख्या असतील, तर तिन्हीलाही भाग जाणारीच संख्या असेल तरच लिहायचं. दोन्हीला फक्त भाग जातो, एकाला भाग जातो असं नाही. तर खाली उरलं 2 आणि 3. आता 2 आणि 3ला एकाच कुठल्या संख्येला भाग जातो का, नाही. म्हणून मसावी याला 2 आणि 5 यांचं काय करायचं, गुणाकार करायचं. 5 2 10. आता 2 आणि 5नं भागण्यापेक्षा डायरेक्ट 10नं पण भागलं असतं तर 10 2 20, 10 3 30 एका स्टेपमध्ये उत्तर आपलं आलं असतं. त्यामुळं लहानात लहान भागण्यापेक्षा मोठ्यात मोठे संख्येनं भागायचं मसावी काढताना किंवा लसावी मसावी काढताना. ठीक आहे, हे लक्षात आलं सर्वांच्या. आणि आता हे 2 3 राहिलं, तर या दोन्हीचा गुणाकार म्हणजे मसावी, लक्षात ठेवायचं. इथपर्यंत कॉमन जेवढं येतं म्हणून त्याला मसावीला सामायिक अवयव म्हटलं, जे कॉमन येतं त्याला मसावी म्हटलं. आणि लसावी काढताना फक्त अनकॉमन काय करावं लागतं ते पण त्याच्यात धरावं लागतं, म्हणून मसावी म्हणजे सामायिक अवयव म्हणूया. ओके, आता मसावी एवढ्यांचाच गुणाकार. लसावी काढताना काय करायचं, मसावी पण त्याच्यात येतो लसावीमध्ये. मसावी गुणिले असामायिक अवयव उरलेले 2 3 म्हणून मसावी 10ला लसावी बरोबर मसावी पण त्यात आला 10 ऑलरेडी हा, आणि असामायिक अवयव 2 3 हे सामायिक येत नाहीत, आणि त्या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे काय आला आपला लसावी, आणि तो लसावी 60. बघा आपण बेसिक कन्सेप्ट म्हणून पाहिली, त्यानंतर तोंडी पण पाहिलं, आणि तिसरी पद्धती चौकट पद्धतीनं पाहिलं. म्हणजे मसावी म्हणजे काय येतं बघा, सामायिक अवयव येते इथं बघितलं आपण. आणि लसावी म्हणजे काय येतं, त्याच्यामध्ये मसावी म्हणजेच त्याला मसावीला दुसरा शब्द वापरा, सामायिक अवयव येतो, म्हणजेच मसावी गुणिले असामायिक अवयव. म्हणून इथं सूत्र तयार होतं. हे बघा, मसावी म्हणजे सामायिक अवयव आणि लसावी म्हणजे सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव, म्हणून सूत्र तयार होतं. किंवा हे पुढं कन्सेप्ट लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहे. लसावी छेद मसावी, खाली सूत्र आहे नंतर सांगतो. लसावी छेद मसावी. आता लसावीमध्ये सामायिक आणि असामायिक अवयव भागिले मसावीमध्ये सामायिक अवयव, सामायिक अवयव गेले, म्हणून लसावी भागिले मसावी येतं असामायिक अवयवांचा गुणाकार येतो. खाली ते सूत्र बघूया. ठीक आहे, तर आता मी तुम्हाला अशा पद्धतीने ही उदाहरणं पाठीमागे दाखवलेली आहे, तो व्हिडिओ बघून घ्या. किंवा ही एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला, लसावी मसावी. लसावी बरोबर सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव, म्हणजे सामायिक अवयव म्हणजेच त्याच्यात काय येतं, मसावी येतो. मसावी गुणिले असामायिक अवयव. आता लसावी मसावी काढण्याचे हे एक उदाहरण तुम्हाला पाठीमागे सांगितले, परत एकदा एक्सप्लेन करतो. बघा 3 संख्या दिलेत, 8 16 आणि 20. आता समसंख्या म्हणलं 2नं भाग जातो, 3 वेळा भाग घालावा लागेल, त्यापेक्षा मोठ्यात मोठी 4नं भागावल्या. असं पण केलं तर चालतंय, किंवा 2 घालवत बसलं तरी चालेल, पण वेळ जातो त्याच्यात. 4 2 8, 4 4 16, 4 5 20, परत 2 4 5. आता मसावी तिन्हीला कॉमन भाग गेला 4नं, म्हणून इथं स्टॉप करायचं. हा झाला तुमचा मसावी. काय झालं बघा, मसावी. म्हणून मसावी आला 4. कारण खाली जर बघितलं 2 4 5 तिन्हीलाही भाग जाणारी संख्या कुठली नाही आहे, म्हणून तिथं मसावी थांबायचं, तिथं 4 झाला. आता लसावी काढताना ही एक स्टेप लक्षात ठेवा, तिन्हीला भाग जात नाही, मग त्यातल्या दोन्हीला भाग जातो का बघायचा. दोन्हीला भाग जाण्याचा 2 4ला जातो. डायरेक्ट तुम्ही ह्या उरलेल्यांचा सगळ्यांचा गुणाकार करायचा नाही, लक्षात घ्या. तर 2 आणि 4ला भाग जातो 2नं, बे के बे, बे 2 4. ज्याला भाग जात नाही ती आहे अशी संख्या उतरून घ्यायची. आणि 1 2 5. आता ह्याला दोन्ही संख्यांना जात नाही किंवा तिन्हीला जात नाही, तर तिथं थांबायचं. मग मसावी आला 4, आणि लसावी म्हणजे ह्या सगळ्यांचा गुणाकार करायचा.
4 गुणिले 2 गुणिले 1 गुणिले 2 गुणिले 5. बघा हे सगळं घेतलं, एक लिहिलं चालतं किंवा नाही लिहिलं तर चालते. आणि त्यांचा लसावी आला 80. तोंडी बघूया. 8 मसावी काढताना तोंडी काढता येईल आपल्याला. 8, 16, 20ला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या 4च येते बघा. 4 दुनी 8, 4 चूक 16, 4 पंचा 20. हा तोंडी पण आला. लसावी काढताना 3च्या पटीत येणारी संख्या 3च्या पटीत येताना बघायसाठी मोठ्याच्या पटीत अगोदर चेक करायचं. लहानांचं बघत बसायचं नाही, मोठ्याच बघायचं. तर 20च्या पटीत येणार 20 की 20, 20 दुनी 40, 20 त्रिक 40 येत नाही. 8 पंचा 40 येईल पण 16च्या पटीत येत नाही. 20 की 20, 20 दुनी 40, 20 त्रिक 60, 60 पण नाही बसत. 20 चोक 80, 80 20च्या पटपटीत येतं, 16च्या पटपटीत येतं, 16 पंचा 80 आणि 8 10 80. त्यामुळे लसावी काढताना मोठ्या संख्येच्या पटीत बघायचं. झालं. ह्या सगळ्या कन्सेप्ट मी तुम्हाला क्लिअर करून दिल्या. त्यानंतर अपूर्णांकांचा मसावी हे सोपं आहे. वर मसावी लसाव्याला अपूर्णांक दिलेत आपल्याला, 2 3 अपूर्णांक दिले. अपूर्णांकाचा मसावी म्हटला तर अंशांचा मसावी सगळ्यांचा काढायचा, छेदांचा लसावी. काय प्रश्न विचारले नाही पण बेसिक आपल्याला विचारलं तर सांगता यावं. अपूर्णांकाचा लसावी म्हणजे काय करायचा, अपूर्णांकाचा मसावी म्हटले की अंशांचा मसावी आणि त्याच्या उलट छेदाचा लसावी. अपूर्णांकाचा लसावी म्हटले की अंशांचा अगोदर काय करायचं, लसावी घ्यायचा, छेदाचा मसावी. हे उलट लक्षात ठेवा. हे उदाहरण तुम्हाला सोडून दिले. आता ही जरा सूत्र लक्षात ठेवा. सर सूत्र म्हणणार नाही, ह्या त्याच्या बेसिक कन्सेप्ट आहे किंवा काही शॉर्ट ट्रिक्स तयार होतात. म्हणजे हे तुम्हाला बेसिक व्यवस्थित कळायला असेल तर हे शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे आणि यावर आपल्याला प्रश्न विचारतात परीक्षेला. त्यामुळे हे नीट लक्षात ठेवा. बघा इथं काय सांगितलं बघा, लसावी हा मसावीच्या पटीतच असतो. मगाशी पाहिलं आपण. ही काही विधानं पण परीक्षेला विचारतात, त्यामुळे ही विधानांवर लक्ष ठेवा किंवा शाब्दिक उदाहरणामध्ये यांचा उपयोग होतो. लसावी हा मसावीच्या पटीतच असतो. चेक करून बघा किंवा मगाच्या उदाहरणात तुम्हाला कळालं असेल. दुसरं उदाहरण आहे बघा, 2 संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या मसावी व लसावीच्या गुणाकारा एवढे असतो. म्हणून हे सूत्र तयार झालं. वरचं सूत्र खाली, वर शाब्दिक आणि खाली डायरेक्ट सूत्राची सुरुवात लिहिली. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी हे येतं. पहिल्या 2 संख्यांचा गुणाकार केला तर मसावी आणि लसावींचा गुणाकार त्या दोन्हींचा बरोबर येतो. काय येतो, कारण मसावीमध्ये त्यांचाच आपण काय करतो, सामायिक, आणि लसावीमध्ये सामायिक आणि असामायिक असं मिळून येतं. म्हणजे ह्या दोन्हींचा गुणाकार हे येतं. हे सूत्र लक्षात ठेवा. आता हे काही हे शॉर्ट ट्रिक्स नाही आहेत, हे ॲक्च्युली कन्सेप्टच तयार होतात. काय कन्सेप्ट आहेत, 2 कुठल्याही मूळ संख्या घेतल्या, कुठल्याही समूळ संख्या घेतल्या, क्रमानं कुठल्याही नैसर्गिक संख्या घेतल्या, क्रमवार विषम संख्या घेतल्या, यांचा मसावी एकच येणार. का बघा एक येणार मसावी, कारण त्यांच्यामध्ये सामायिक अवयव हा एकच असतो ना, त्यामुळे त्यांना भाग जाणारी संख्या नाही म्हणून मसावी एक असतो. मग तशा संख्या दिसल्या की काढत बसायचं नाही, त्यांचा मसावी एकच घ्यायचा. उदाहरणार्थ मी सांगतो बघा तुम्हाला. इथं समजा 3 आणि 10 घेतलं. आता ही समूह संख्या जुळे, यांना कुठल्या संख्येनं भाग जात नाही, मसावी काय येणार आहे, एक येणार आहे. ऑब्व्हियसली मसावी एक येणार आहे. आणि तुम्ही नेहमीच्या पद्धतीने काढून पण बघा, त्यांना भाग जात नाही म्हणजे मसावी एक येतो. मग काढत बसायची गरज आहे का, नाही. आणि लसावी काय येतो अशा संख्यांचा, लसावी त्यांच्या गुणाकार एवढा येतो. बघा 10 त्रिक 30. 2 मूळ संख्याला, समूळ संख्याला, क्रमवार नैसर्गिक संख्याला, क्रमवार विषम संख्याला हा सगळा नियम लागतो. मसावी एक येतो आणि लसावी त्यांचा गुणाकार एवढा येतो. जर या कन्सेप्ट माहीत असतील तर आपण काय काढत बसणार नाही, पटकन बघितल्याबरोबर सांगू शकतो. पुढं बघा, 2 क्रमवार समसंख्यांचा, आता 2 क्रमवार, मगाशी क्रमवार विषम संख्यांचा मसावी एक, लसावी त्यांचे गुणाकार एवढे. 2 क्रमवार समसंख्या घेतल्या तर त्यांचा मसावी 2 येतो. कुठल्याही 2 संख्या घ्या, 70 72 92 94, त्यांचा मसावी ऑब्व्हियसली 2 येतो, कारण 2 त्यात भाग जात असतो. समसंख्या म्हटले बरं का. व त्यांचा लसावी त्यांच्या गुणाकाराच्या निंपट असतो. उदाहरणार्थ बघा 4 आणि 6, 4 मसावी जर तोंडी बघितला तर भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या त्यांना 2 येते. लसावी म्हणले की दोन्हीच्या पटीत येणारी, मग 6च्या पटीतली 6 दुनी 12, 4 त्रिकम 12 म्हणजे 12, आणि त्याच्या गुणाकाराची निंपट येते. आता लहान संख्या आहे म्हणून तोंडी काढतो, मोठ्या संख्या असताना ही ट्रिक्स वापरली शाब्दिक उदाहरणात, ही ट्रिक्स आपल्याला उपयोगी पडणार आहे. दॅट्स इट. मागाशी सांगितल्या पद्धतीने लसावी मसावी दिला, त्यावरून लहान संख्या मोठी संख्या काढा म्हटलं तर हे सूत्र वापरायचं. लसावी छेद मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार आपण मगाशी बघितलं. आता काही उदाहरण घेऊनच तुम्हाला नंतर सांगतो. तर असामायिक अवयव जो काढतो त्या असामायिक अवयवांचं काय करायची, परत फोड करायची अशी, आणि
मोठी संख्या गुणिले मसावी, त्यातली लहान अवयव म्हणजे गुणिले मसावी करायचं, तर आपल्याला मोठी संख्या म्हणजे पहिली संख्या, लहान संख्या दुसरी संख्या मिळेल. पण यम आणि यम हे एन काढताना हे समूळ पाहिजे. ते कसं ते उदाहरणामध्ये तुम्हाला सांगून देतो. आणि अजूनही काही ह्या बेसिक गोष्टी आहेत. लसावी मसावी ज्यांना कन्सेप्ट कळाली ते डायरेक्ट शाब्दिक उदाहरण वाचून तिथं काय काढायचं लक्षात देऊ शकतं. पण ज्यांना थोडं कन्फ्युजन होतं त्यांना काही शॉर्ट ट्रिक्स किंवा थोडक्यात त्याची हे सांगतो, हे लक्षात घ्या. मसावी काढताना मोठ्यात मोठा शब्द आला, जास्तीत जास्त शब्द आला, समान भाग हे जर आलं तर लक्षात ठेवायचं तिथं मसावी काढायचं. बाकी दिल्यास संख्येतून वजा करून मसावी काढावं. आता फक्त वाचून घ्या, समजलं तर ठीक, नाही समजलं तर उदाहरणातून ते क्लिअर होईल. एकच जर बाकी दिली तर बाकी दिल्यास संख्येतून वजा करून मसावी काढावा. बाकी न दिल्यास उत्तर बरोबर त्याचा मसावी येतो. हे काही नाही लक्षात आलं तर हे उदाहरणातून तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं असतं. ॲक्च्युली समजून घेऊनच हे काय करायचं ते तुम्हाला तिथं येईल. असं पाठ करून लक्षात राहणार नाही. तरीसुद्धा क्ल्यू सांगतो तुम्हाला. बाकी न दिल्यास उत्तर बरोबर काय येतं, मसावी येतं. तुकड्यांची संख्या काही वेळा काढायला सांगतात, त्यावेळी काय करायचं, मसावी काढल्यानंतर मिळणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज. उदाहरण घेऊन तुम्हाला क्लिअर करतो. लसाई बरोबर असा शब्द प्रयोग केला, लहानात लहान, कमीत कमी, अलार्म यावरचे प्रश्न असतो, घंटावरचे प्रश्न असतात. आत्ता ह्या टायमिंगला घंटा झाली, त्या वेगवेगळ्या वेळा बेल होतात, तर परत कधी घंटा होईल असा प्रश्न असतो आपला. लसावी काढताना एकच बाकी असेल किंवा उरलेले असा शब्द वापरलेला असेल तर लसावी आधी बाकी करायचं किंवा उरलेली. वेगवेगळ्या बाकी दिल्यास तर लसावी वजा साधारण फरक घ्यायचा. एक सूत्र लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचारलेत वारंवार, या सगळ्यावर. कमी पडले असं दिल्यास लसावी वजा कमी पडलेले असा शब्द, असा पद्धतीने सूत्र काढून आपण उत्तर काढू शकतो. ॲज इट इज हे लक्षात ठेवा, उदाहरण सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात. आता इथं बघा, आता त्यावरच्या सगळ्या कन्सेप्टवर खाली आपल्याला शाब्दिक उदाहरण काही दिलेले आहेत, ते आपण नीट वाचून सोडवायचा प्रयत्न करूया. प्रश्न आहे बघा, 2 क्रमवार विषम संख्यांचा लसावी 399 आहे, तर त्या संख्यांची बेरीज किती? आता आपल्याला संख्या दिलेल्या नाहीत, वर जर क्ल्यू व्यवस्थित वाचला असेल तर तुम्हाला हे सोडवायला सोपं जाईल. 2 क्रमवार, आता आपल्याला त्या संख्या काढाव्या लागतील मग, आणि त्यांची मग काय करावं लागेल, बेरीज करावी लागेल. 2 क्रमवार विषम संख्यांचा लसावी. आता क्रमवार असेल तर काय लसावी येतो, काय मसावी येतो आपण बघितलेलं आहे. तर आपल्याला लसावी नीट बघा, भागिले मसावी आपण मगाशीच बघितलं ना. आता 2 क्रमवार विषम संख्या असतील तर त्यांचा लसावी ऑब्वियसली त्यांच्या लसावी तर सांगितलंच, तर त्यांचा गुणाकार एवढा येतो. आणि मसावी काय येणार आहे, तो मसावी त्यांचा 1 येणार आहे. मगाच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं बघा, हे बघा. म्हणून हे माहिती पाहिजे. 2 क्रमवार विषम संख्येच्या बाबतीत कुठे गेलं, क्रमवार नैसर्गिक संख्या, क्रमवार विषम संख्या म्हटलं होतं इथं. ओके, 2 क्रमवार विषम संख्येचा मसावी 1 येतो, लसावी त्यांच्या गुणाकार आहे 399. लसावी छेद मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार, मग तो किती आला, 399 आला. हे सूत्र मगाशी पाहिलं बघा. आता 399ची फोड करताना काय करायचं, ते मगाशी सांगितले तसं हे बघा इथं सांगितलं होतं बघा, त्या समूह संख्येच्या फोडीमध्ये लिहायचं. तर कसं करायचं, ते कसं ओळखायचं, त्या क्रमवार संख्या पाहिजेत ना आपल्याला. तर इथं आपण काय करूया, त्याला भाग देऊन बघूया. 399 समजा 3 भाग दिला, 3 एके 3, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, परत 133ला 7 भाग जातो, 7 एके 7. शक्यतो कसोटीचा वापर होत नसेल तर त्या पटीतल्या, आता 133 तुम्हाला मी पाठीमागं पण सांगितलं बघा, मूळ संख्येच्या बाबतीत जेव्हा कसोटी लागू होत नाहीत त्यावेळी मूळ संख्यांच्या पटीतली संख्या बघायची. 133 19 7 33 असे किंवा 7 भाग घालवला तर हे पटकन अशा संख्या तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे, आणि तिथं मूळ संख्यानंच भाग घालवायचा. तर 7 19 7 किंवा 7 19ला अशा पद्धतीने या संख्या आल्या. आता इथं काय करायचं, यांचा गुणाकार करायचा. 7 त्रिक 21 आणि 19 बघा, त्या ह्याच्यातल्या संख्या आल्या का बघा. 7 त्रिक 21 आणि 19 ह्या समूह संख्या आपल्याला आल्या. ओके, आणि यांचा मसावी, आता लहान संख्या किंवा मोठी संख्या किंवा पहिली संख्या किंवा दुसरी संख्या करताना असामायिक ते समूळ अवयव काढलेत मगाच्या सूत्रानुसार, आणि त्याला मसावी केला म्हणजे गुणिले 1 आला तर त्याच संख्या राहतील. म्हणून त्या संख्या येणार आहेत 21
मोठी संख्या म्हणली तर समूह संख्येच्या जोडीमधला मोठा अवयव घ्यायचा गुणिले 1 म्हणजे मसावी आला, मसावी नाही, मोठी संख्या आली. यातली मोठी संख्या आली 21, लहान संख्या 19 आणि 19 एक 19 ही लहान संख्या झाली. तर 21 आणि 19 किती येणार आहे? 40. अशा पद्धतीने आपण काय करूया, हे उदाहरण सोडूया. तर त्या संख्यांची बेरीज किती येणार आहे? 40 बेरीज येणार. त्या संख्या आल्या 21 आणि 19. तुम्ही काढून बघा, मसावी त्यांचा एकच येणार, लसावी त्यांच्या गुणाकार 19 एक 19 अशी 90 आली 1, 19 दुनी 38 आणि 39. तर एक कन्सेप्ट व्यवस्थित माहीत असेल तर आरामात या प्रकारचे प्रश्न आपण सोडवू शकतो. त्यानंतरच उदाहरण बघा. 120, 72 व 216 यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या. मोठ्यात मोठी संख्या म्हटल्यानंतर काय काढायचं आपण बघितलं? मसावी. पर्याय द्यायची गरज नाही, डायरेक्ट पण. आता मोठ्यात मोठी हे तोंडी काढण्यापेक्षा जरासं चौकट पद्धत वापरा. मोठ्यात मोठी म्हणले तर मसावी. 120, 72, 216 ही पद्धतच वापरायची, लक्षात ठेवा. तोंडी थोडंसं अवघड जाईल, त्यामुळे अशा पद्धतीने काढा. मोठ्यात मोठी संख्या. आता 2 तर जातोच, 4 जातो का? 4 जातो सगळ्यांना. तर 2 भाग घालवण्यापेक्षा 4 घाला वाटते. 4 त्रिकम 12, इथं 18 येईल, इथं भाग 4 पंचा 20 आणि 1 उरलं 4 चूक 16. अशा पद्धतीनं पटपट भाग घालवता आला पाहिजे. त्यानंतर अजून मोठ्यात मोठी संख्या 6 झाली, 6 पंचा 30. असं काही गरज नाही 2 2 2नच किंवा 3 3नच भाग घालत बसाल, त्याला वेळ आहे ना, त्यामुळे हे पटकन घ्यायचं. मोठ्यात मोठी संख्या घ्यायची. 6 पंचा 30, 6 त्रिक 18, 6 9 54. चला, आता 3 भाग जाणारी संख्या आहे का? नाही, म्हणून मसावी एवढंच आला. मसावी आला सामायिक अवयवांचा गुणाकार, इकडचाच फक्त गुणाकार करायचा. लसावी करताना सगळ्यांचा करतो. मोठ्यात मोठी म्हणजे मसावी 6 चूक 24. दॅट्स इट. बघा, तिन्ही संख्येला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या 24 आली का? 24 त्रिक 72, 24 चूक 24 पाचा 20 आणि 216 सुद्धा 24च्या पट्टीमध्ये येते. अशा पद्धतीनं. तर खूप सोपं आहे, फक्त तुम्हाला ते समजून घेऊन काय करायचं आहे, सोडवायचं आहे. पुढचं उदाहरण बघा. काही खोक्यात 96, 224, 96, 224 व 160 अशी पुस्तके आहेत. त्यांचे समान पुस्तक असलेले गट्टे करायचे असल्यास एका गट्ट्यात जास्तीत जास्त किती पुस्तके? जास्तीत जास्त म्हणजे ऑब्व्हियसली इथं पण काय आला बघा, मसाव्याला. चला काढूया. 96, 224, 160. मोठ्यात मोठ्या संख्येनं बघा. हे बघा 8 सगळ्यात मोठी येते. तर 2 2 2 न केलं तर 3 वेळा हे करावं लागेल. त्यामुळे 8 न बघूया. 8 1 8. त्या पट्टीच्या संख्या असतात. इथं 28 येईल, इथं 20 येईल. तुमच्या गतीनं ते सोडवा, स्पीडनं. परत 4 न भाग जाईल. 4 त्रिक 12, 4 7 28, 4 पंचा 20. आता 3 भाग जाणारी संख्या नाही, म्हणजे 8 चूक 32. मसावी आला 32. बघा, हे काय तोंडी काढणं शक्य नाही. 32चा पाडा आपल्याला पाठवणं काही शक्य नाही. अशा पद्धतीने. त्यानंतर पुढची संख्या बघा, लक्षात आलं असेल बघा. जास्तीत जास्त किती गट्टे बसतील तर 32 येतील. 32 गट्टे तयार होतील. पुढं आहे 109, 179 व 354 या संख्यांना कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग दिल्यास प्रत्येक वेळी बाकी 4 उरतील असं म्हटलं. मगाच्या सूत्रामध्ये बघा, या आता इथं पर्याय दिले, पर्यायातून जात बसायचं नाही, कारण पर्याय काय आहेत? फार मोठे पर्याय आहेत. 35, 70, 7 आणि 5. पर्यायातून जाणं शक्यच नाही किंवा गरज नाही त्याची. येईल उत्तर, पण फार वेळ लागेल. त्यापेक्षा काय करायचं म्हणून सांगितलं, या संख्यांना कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग घालावा म्हणजे प्रत्येक वेळी बाकी 4 उरेल. मग यांना भाग आल्यानंतर बाकी 4 उरते म्हटल्यानंतर मगाच्या सूत्र म्हणा किंवा त्या कन्सेप्टनुसार यातलं काय करायचं, बाकी प्रत्येक वेळी 4 उरते म्हटल्यावर भाग जाणारी संख्या यातनं वजा 4 करून मिळतील आपल्याला. उदाहरणार्थ 109 वजा 4 केलं तर ती भाग जाणारी संख्या 105 असणार आहे. 179 वजा 4 केलं तर ती भाग जाणारी संख्या 175 असणार आहे. आणि 354 वजा 4 केलं तर ती भाग जाणारी संख्या 350 असणार आहे. तर ह्या बघा, मोठ्यात मोठी म्हणजे मसावी काढायचं आहे आणि संख्येनं भाग दिल्यास प्रत्येक वेळी बाकी 4 उरते असं म्हटलं. म्हणजे यांना भागल्यावर बाकी 4 उरत्या, तर ते भाग जाणारी संख्या आपण जी बाकी उरते ती वजा करून घ्यायची म्हणून तुम्हाला सांगितलं. म्हणून आता उरलेल्या संख्येचं काय करायचं आपण मसावी. 105, 175, 350.
ओके, 5 भाग आलो तर 5 2 10, 5 1 5, 5 3 15, उरले 2, 5 5 25, हां इथं 5 7 35 70 आलं. ओके, परत 7 भाग 7च्या पटीला जाय, 7 3 21, 7 5 35, 7 70. चला इथं थांबलो. आता मसावी काढायचं आहे, त्यामुळं तिन्हीला भाग जाणारी संख्या नाही. लसावी काढताना मग लसावी काढायचं असं ठरलं असेल तर 5 आणि 10ला फक्त अगोदर भाग घालवला तर चालेल लसावी काढताना. तर यात मसावी काढायचं, थांबायचं. 7 5 35, मसावी आला 35, मसावी आला याचा 35. दॅट्स इट. ओके, अशा पद्धतीने पुढं आहे बघा. लक्षात आलं का बघा, तुम्ही नंतर ह्यांना भागला तर ह्यांना भाग जाईल, पण ह्या वरच्या संख्यानं -4 का करायचं लक्षात आलं का? कारण बाकी 4 उरेल असं प्रत्येक वेळी म्हटले, मग बाकी 4 उरते म्हटल्यानंतर -4 जर त्यातनं केलं तर त्या भाग जाणाऱ्या संख्या येतात. अशी ती कन्सेप्ट आहे. पुढे बघा, अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती जिने 100ला भाग दिल्यावर बाकी 4 उरेल? वेगवेगळ्या वाक्य आहेत बघा. 126ला भाग दिल्यावर बाकी 6 उरेल, आणि 200ला भाग दिल्यानंतर बाकी 8 उरेल. अशा वेगवेगळ्या संख्या दिलेल्या आहेत. मग त्या वेगवेगळ्या संख्या 100ला भागल्यावर किती वेळ? बाकी 4, म्हणजे ती संख्या असणार आहे 96. मगासारखंच 126ला भागल्यावर बाकी 6 उरेल, म्हणजे ती मोठी संख्या असणार आहे 120, भाग जाणारी संख्या. आणि 200ला भागल्यावर बाकी उरते 8, म्हणजे 196 होईल. मग मोठ्यात मोठी म्हटल्यानंतर यांचा 96, 120 आणि 192चा काय असणार आहे? तो मसावी असणार आहे. चला, मोठ्यात मोठ्याला भाग देणारी संख्या 4 6, यानं पण 4नं भाग जाईल ना, तर मोठ्यात मोठी डायरेक्ट पटीत संपट्टी तर ती 24 येते. 24 चोक 96, 24 5 20, 24 8 192. म्हणून पाठ असणं किती महत्त्वाचं आहे बघा. पटकन आपल्याला उत्तर निघलं. 24च मोठीत मोठी संख्या येते. किंवा जर पर्याय असा दिला 24 15 18 16, तर या पर्यायातनं पण इथं तुम्हाला जज करता येऊ शकेल. तर त्याचं मसावी आला, किंवा नंतर मग तुम्ही 2 4 असं पण भाग घालवतो गेला तरी चालतो. तर डायरेक्ट मोठ्यात मोठी संख्या दिसली म्हणून त्यांना. आता बघा, नेहमीची पद्धत दुसरं जर तुम्हाला नाही मोठ्यात मोठी सापडली तर तुम्ही नेहमीच्या पद्धतीने करत बसा. 192 काय करायचं होतं? समजा 4नं भाग जातो, 4 2 8, उरला 1, 4 चूक 16, 4 3 12, 0, 4 चूक 16, 16 3, 4 8 32. परत 6च्या पटीत येतं, 6 चूक 24, 6 5 30, 6 8 48. बघा 4 5 8, म्हणजे ह्या दोन्हीचं गुणोत्तर 6 चूक 24. दॅट्स इट. ओके, खूप सोपं आहे. जर असं नीट समजून घेतलं तर तुम्हाला ते लक्षात येईल. त्यानंतर आहे बघा 78 सेंटीमीटर, 104 सेंटीमीटर, 117 सेंटीमीटर आणि 169 सेंटीमीटर लांबीच्या 4 लोखंडी काय आहेत सळ्यांना. हे काय परीक्षेचे प्रश्न नाहीत. मी एक नमुना दाखल तुम्हाला प्रश्न घेतलेले आहेत. परीक्षेला विचारलेले प्रश्न पुढे आहेत, ते नंतर बघूया. शक्य तितक्या मोठ्यात मोठ्या समान भागात कापायचे असल्यास एकूण किती तुकडे होतील? आता मागाशी आपण तुकड्याची संख्या काढत असताना काय करायचं? मसावी काढायचं. आता तो का काढायला लागतो? तुम्हाला वाचल्यानंतर उदाहरण लक्षात येईल. एवढ्या सेंटीमीटरचे काय आहेत? लांबीचे वेगवेगळे सळ आहेत, 4 सळ आहेत. शक्य तितक्या मोठ्यात मोठा त्यांचा काय करायचं आहे? समान भाग. मोठ्यात मोठा समान भाग करायचा म्हणजे मसावी काढावा लागणार, एवढं लक्षात ठेवायचं. आणि तुकड्यांची संख्या विचारली आपल्याला. तर तुकड्यांची संख्या कसं काढायची? तर त्या संख्या आहेत बघा 78, 104. तुकड्यांची संख्या काढताना आपण मागाशी सूत्र सांगितलं होतं. त्याचं मसावी काढून उरलेल्या यांचं संख्येची काय करायचं? बेरीज करायची. 78, 104, 117, 169. जर तुम्ही हे केला तर 13च्या पटीत येईल. 13 संग 78, 13 104, 93 117 आणि 13चा वर्ग येतो म्हणजे इथं खाली 13. परत सगळ्यांना भाग जाणारी संख्या कुठली नाही, म्हणजे याचं मसाव्याला 13. पण इथं मसावी आपल्याला विचारलेला नाही. तुकड्यांची संख्या म्हणल्यावर काय करायचं? मसावी सोडून उरलेल्या संख्येची बेरीज काय? 6 + 8 + 9 + 13 यांची बेरीज येणार आहे 36. तर ही का बेरीज करायची? कारण 78चे
13 सेंटीमीटरची लांबी काढली तर 6 तुकडे, सगळ्यांची 13 सेंटीमीटरची 104चे 8 तुकडे, 117 लांबीचे 9 तुकडे मिळतील. म्हणून ते तुकड्यांच्या संख्येची बेरीज करायची. मसावी काढून यांची बेरीज करायची, कारण ते तुकड्यांची संख्या विचारली आपल्याला, त्यामुळे त्यांची काय करायची, बेरीज करायची. पुढं बघा, 120, 72, 216 यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या म्हटल्यानंतर यांचं ऑब्व्हियसली काय काढायचं बघा, मसावी. तोंडी पण काढू शकतो. तिन्हीलाही भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या. 24चा पाडा म्हटला तर 24 पाचा 20, 24 त्रिक 72, 24 पाचा 20 आणि 24 90 16, 24 90 16. हां, म्हणजे यांचा मसावी तोंडी आला बघा 24, तोंडी आला 24. हां, तुम्ही जर नेहमीच्या पद्धतीने काढायचं म्हटला 120, 72, समजा पाडा पाठ नाही असं समजा. हां, तर आपण नेहमीच्या पद्धतीने काढूया. तर पट्टीत बघितलं तर 4च्या पट्टीत आहेत, 4 त्रिक 12, 18 येणार इथं 54, 4 भाग घालवला. परत 6 भाग जातो, 6 पंच 30, 6 त्रिक 18, 6 9 54. तर मसावी आला 24. तर अशा पद्धतीने पट्टीत आल्यामुळं मग अशी डायरेक्ट जर पाडा असेल 30पर्यंत तुम्हाला, तर लगेच यातला मसावी 24च्या पाडा माहीत आहे, त्यात 24च्या पाड्यात मोठ्यात मोठी संख्या आहेत, त्यामुळे यांचा मसावी 24 येणार. नसेल तर चौकट पद्धतीनं तुम्ही काढू शकतो. हां, तर अशा पद्धतीने बाकीचे उदाहरण जरा तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. हां, लसाईवरची किंवा याच्यावरची काही शंका असेल तर आपण यावरचे नाही प्रश्न सुटले तर मला याची उत्तरं वगैरे मी लिहून पाठवतो पर्याय देऊन. नाही सुटले तर मी पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला हे करतो. पण तुम्ही स्वतः कन्सेप्ट समजून त्यावरचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. थांबूया आपण इथं.